शिवसेना कल्याण जिला प्रमुख दीपेश महात्रे ने पत्रकार वार्ता में 14 गांवों के विकास पर ठोस भूमिका रखी। उन्होंने कहा कि इन गांवों को नई मुंबई महापालिका में समावेश होने का सरकारी निर्णय तो हो चुका है, लेकिन अभी तक इसे लागू नहीं किया गया है। इससे गाँव में विकास कार्य रुक गए हैं और नागरिकों को मूलभूत समस्याओं का सामना करना पड़ रहा है। जसं आता आमचे उपजिल्हा प्रमुख यांनी 14 गावांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे। या 14 गावांचं जे बिजत गोंगडा आहे बऱ्याच वर्षापासून तसंच रेंगाळलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की याला काहीतरी सोक्षमोक्ष लावा आणि काहीतरी निर्णय घ्या। एक तर नवी मुंबई महापालिकेत घेऊन यांचा गावांचा जे समावेश केलेला आहे त्या GRची अंमलबजावणी करा, या गावांमध्ये निधी द्या। या गावांच्या विकासाबद्दल कोणीच चर्चा करत नाही। या गावांमध्ये लोकांच्या अडीअडचणीबद्दल कोणीच चर्चा करत नाही। ही गावं घ्यायची, बाहेर ठेवायची, ही गावं घ्या, बाहेर ठेवा, स्वतःच्या फक्त पोळ्या भाजण्यासाठी लोकांचं काम चालू आहे। आम्ही विकास काम करणारे आहोत। इथे आमचे उपजिल्हा प्रमुख जे आहेत ते लोकांमधून निवडून आले होते। त्याच्यानंतर याच्या आधीचे इथले आमदार देखील आमच्याच पक्षाचे होते। याचा अर्थ इथे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि लोकांची भूमिका, सर्वसामान्य माणसांची भूमिका विकासाच्या दृष्टीने आहे। त्यांचा विकास कामं झाली पाहिजे। पाण्याच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या असतील त्या समस्या सुटल्या पाहिजे। या समस्यांसाठी कोणीच बोलत नाही, फक्त गावं ठेवा किंवा बाहेर काढा। मला तर कधी दिसत नाही की या गावांच्या विकासाबद्दल कोणी चर्चा केली। फक्त शिवसेनाच ही विकासाबद्दल या गावांच्या बोलते आणि आम्ही या गावांच्या विकासाबद्दल ठाम आहोत आणि या गावांचा विकास व्हावा याच्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका राहील।